नमस्कार शेतकरी मित्रांनो, ही आमची जोडी साप जोडी सापली. आता आमचे जेवण झाले, सगळं सगळं काम आवरलं, फक्त घर पुसायचे बाकी राहिले. त्याच्यामुळे आता आम्ही चाललो शेतात. आज आमच्या शेतात नाही का काय चालू हो, वखर आणत. चला तर फायनली आम्ही आले आता शेतात. हे आमचे सॉरी आणि आता काय चालू आहे वखरायचं काम, कारण की गवत खूप लागला. आता छोटे छोटे झाडं उठले ना गवताचे, मग त्याच्यासाठी चालू आहे. गहू होता पहिला, त्यातून उगलेला आहे. आता याच्यात चालू वखर आणायचं काम. म्हणजे आम्ही कसं लावलेलं आहे, इकडून पण वखर घालतो आणि इकडून पण, म्हणजे फुली फुली म्हणतात त्याला. याला म्हणजे आम्ही फुलडायरेक्ट फुलीवर लावलेले, कारण की वखर तर ह्या साईडला ह्या साईडला त्याला फक्त आळ काढावं लागतं. मग त्याच्यामुळं जास्त बायका रोजने लावायचं काम पडत नाही. बरं आहे, कारण की रोज एवढं गोंधळ होत्या इकडच्या शेतामध्ये. त्याला आता आमच्या इकडे चालू वखर मारायचं, वखर आणायचं काम. माझं डोकं काही वेळेस भंग असं गोंधळ आणत. तसं जर व्हिडिओ समोर नसेल, मी एवढी बकबक करते, आणि व्हिडिओ समोर आले ना लगेच चुप होऊन जाते, बोलता नाही. चला आता आम्ही वापस शेतात जाऊ शकतो किंवा डायरेक्ट घरी जाऊ शकतो. चला आता भेटलो तुम्हाला, बघितलं तुम्ही आमचं शेत, हे कपाशीचं शेत आहे. चलो या बघ चला तर आता आम्ही फायनली खाली बसलो. हे म्हणजे शेतात बसून जे सुख भेटत ते सुख कुठंच भेटत नाही. खरंय ना. मस्त पैकी आपलं म्हणजे आपल्या शेतात जे पेरलेलं आहे त्याच्याकडे पाहण्याचा आनंद जो शेतात बसून होतो तो कुठंच होत नाही. मस्त गार सावली, मस्त शेतात, असं नाही का ते जमीन वल्ली म्हणून पडून काहीच नाही. मस्त बसलेलं आणि आरामशीर शेत. याला म्हणजे घरी करमत नाही, मोबाईल घेऊन शेतात आले पाहिलं. आमची रुबी बी आमच्या सोबत राहते. आता नाही बसली लाड पाहिजे रुबे, हे पाहिजे लाडकं भूतच लाडकं झालो की गेले कितमट कोळ्या. चला आता आम्ही बसले, रुबी पण बसले आमच्या सोबत. चला आता आम्ही जाते घरी. अजून नाही, रुबी थोडं स्पर्श करावं लागेल, रुबीने कहाणी. चला तर मित्रांनो, आता आम्ही घरी चाललेलो आहे. आम्ही दोघे आणि आमची बघायचे त्यांची रुबी आमच्या पुढे राहते, काही वेळेस नको मागो. आता आम्ही निघालो तर घरून, तेव्हा आमच्या सोबत नसती, पाठी मागून उभी जोरात आली पळत पळत पळत. एक कलाकार बाबा. चला जेट घरी जायचं ना. घर पे जाने का ना, चलो ना फिर, चलो हम दोनों जा रहे घर पे. हमारी रुबी भी जा रही, इनको तबीयत खराब है इनको सुमडवारा. इनको सर्दी, यांना सर्दी झाली. सर्दी त्यानंतर त्यांना ताप आला, मग आता दवाखान्यात जायचं. गोळ्यांनी संपत दवाखान्यात जायचे. चला आता आम्ही जातोय घरी. चला तर आता मग आम्ही शेतातून आलो, त्याच्यानंतर थोडा आराम केला. आराम केल्याच्या नंतर मग काहीतरी चटर बेटर खावंसं वाटलं. त्याच्यासाठी आम्ही घरच्या घरीच ब्रेड वडी केली. आणि यांना सर्दी होती ती, यांच्या तोंडाला चव नव्हती लागत, त्याच्यावर मला काहीतरी करू. त्याच्यासाठी मग ब्रेड वडी केली. त्या ब्रेड वड्याची चव एकदम छान झाली, ते सांगू शकत नाही. चला तर आमचं झालं ब्रेड वडी खायचं काम. त्याला स्वयंपाक करायचा म्हणून चला तर आता फायनली मी ब्रेड वडे खाऊन घेतले. मग त्याच्यानंतर काय केलं, त्याच्यानंतर स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्याच्या नंतर आता माझ्या लास्टला पोळ्या झाल्या. तर शेवट पोळ्याचं पीठ उरल्यावर कोण असं करतं, याला तुमच्याकडे काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा. तर आता माझा पूर्ण स्वयंपाक आवडलेला आहे. फक्त आता समज मम्मी शेतात गेलेला आहे, त्यांना ब्रेड वडे ते तळून देईन म्हणजे गरमागरम. मग ते झालं की मग जेवण मला एवढे करणं नाही, पण मग नॉर्मल वरण पोळी आणि ते भाते केले. बरं तर चालेल आता, कारण की आम्हाला ना आता कुठंच जायचं. लवकर आवरून घेऊ म्हणलं. लवकर आवडलं तर कसं मस्त मोबाईल पाहायला टाइम भेटू, त्याच्यासाठी आता आम्ही लवकर आवडतं. चला तर माझं पूर्ण काम आवडलेलं, किचन पण आवडलं झालं, सगळ्यांची जेवण झाली, भांडे सगळं आवडलं. तर आता माझं नाक एवढं जाम झालेलं आहे रप्पा तुफान सर्जायच्या अंदाजावर, कारण की डोकं पण एवढं दुखतंय. चला मित्रांनो, आता माझं इथंच ब्लॉग समाप्त करते.
बाय बाय. आणि माझ्या चॅनलला विसरू नका सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा प्लीज. बाय बाय.